नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। काल महाराष्ट्राचा एमबीबीएस बीडीएसचा सेकंड राऊंड पब्लिश झालेला आहे। अनेक मुलांना जे येतात त्या राऊंडमध्ये ऍडमिशन्स मिळालेले आहेत, परंतु असे अनेक मुलं आहेत की ज्यांचा स्कोर कमी आहे, त्यांना एमबीबीएसला प्रवेश पाहिजे। तर त्या केसमध्ये बऱ्याचशा मुलांची पेइंग कॅपॅसिटी असेल तर ते ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी वगैरे अर्ज करतात, अप्लाय करतात। तर ऑल इंडिया कोट्यामध्ये जे काय कॉलेजेस असतात त्याच्याप्रमाणे जे पहिला आणि दुसरा राऊंड ऑलरेडी झालेला होता, तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल उद्यापासून सुरू होतंय। त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करणार आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये हे पण प्रश्न आपण कव्हर करणार आहे। बरेचशा पालकांना आता ऍडमिशन मिळालेत, त्यांचे पण काही विषय आहेत जे तुमच्यासोबत शेअर करूयात, जेणेकरून तुमचे जर हे प्रश्न असतील तर ते इथं मार्गी लागतील। सर्वप्रथम आपण शेड्यूल बद्दल बोलूया। मॉपअप राउंड फॉर ऑल इंडिया कोटा डीम अँड सेंट्रल युनिव्हर्सिटीज सीट्स एम्स जिपमर सीट्स हा ऑल इंडियाचा तिसरा राऊंड असेल। याच्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस, गव्हर्नमेंट बीडीएस, डीम युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स आणि जिपमर हे सगळे कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील। पहिल्यांदाच असं होतंय की गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि बीडीएसचे कॉलेजेस ऑल इंडियाच्या तिसऱ्या राऊंडला यावर्षी उपलब्ध असणार आहे। यापूर्वी 2 राऊंड व्हायचे लास्ट इयर पर्यंत। दुसऱ्या राऊंड नंतर उरलेल्या ज्या सीट्स होत्या त्या स्टेटला परत केल्या जायच्या आणि मग त्या सीट्स स्टेटच्या तिसऱ्या राऊंड मधून भरल्या जायच्या। सो यावर्षी मात्र तिसऱ्या राऊंड मध्ये हे सीट्स उपलब्ध असणार आहेत। तर ज्यांच्याकडे चांगला स्कोर आहे त्यांनाही याच्यात अर्ज करता येईल, पण ज्यांच्याकडे थोडा कमी स्कोर आहे त्यांनाही डीम साठी अप्लाय करता येईल। तर याची सुरुवात काय आहे, 10 मार्च पासून म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे। 14 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येतील। म्हणजे एखाद्याचं रजिस्ट्रेशन 10 करू शकतो, 11 करू शकतो आणि जर त्याला उशिरा झाला तर तो 14 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकतो। चॉईस फिलिंगचा जो ऑप्शन आहे, जे मुलं ऑलरेडी पहिल्या राऊंडला रजिस्टर होते, सेकंड राऊंडला रजिस्टर होते, त्यांच्यासाठी चॉईस फिलिंग जी सुरू होईल ती होईल 11 तारखेला। म्हणजे उद्या चॉईस फिलिंग सुरू होणार नाही, ती 11 तारखेपासून सुरू होईल। 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत रात्री 11:55 विद्यार्थ्यांना कॉलेज टाकता येतील। म्हणजे बऱ्यापैकी वेळ आहे, 11, 12, 13, 14 4 दिवस विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे। आता एखाद्या विद्यार्थ्याला जर पेमेंट करायचं असेल, पेमेंट फॅसिलिटी, तर पेमेंट फॅसिलिटी जर समजा एखाद्याने 14 तारखेला रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं तर रजिस्ट्रेशनला 12 पर्यंत वेळ आहे, परंतु पेमेंट जर करायचं असेल तर ते दुपारी 3 वाजेपर्यंत करता येईल 14 तारखेला। म्हणजे 10 तारखेपासून रजिस्ट्रेशन करता येईल, पेमेंट करता येईल 14 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत। आणि राहिला प्रश्न चॉईस फिलिंगचा, चॉईस फिलिंग 12 वाजेपर्यंत आणि चॉईस लॉकिंगचा जो ऑप्शन आहे तो दुपारी 4 नंतर उपलब्ध असेल 14 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत। अर्थात ऑल इंडियामध्ये जे आपण प्रेफरन्स भरतो त्याला लॉक करायची काही आवश्यकता पण नाही, ते ऑटोमॅटिकली लॉक होतील। लॉकिंगचं टेन्शन घेऊ नका। ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचे त्यांनी रजिस्ट्रेशन, पेमेंट फॅसिलिटी आणि चॉईस फिलिंग या 3 गोष्टी एकाच टप्प्यात कराव्या, जेणेकरून जास्त सोयीचं होईल। 15 आणि 16 मार्चला जे ते सीट प्रोसेसिंग आहे आणि अलॉटमेंट जे आहे ते प्रोसेसिंग ऑफ अलॉटमेंट, सीट अलॉटमेंट 17 आणि 18 तारीख सॉरी, आणि 19 तारखेला जो येतो याचा रिझल्ट आहे। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल किंवा डीम युनिव्हर्सिटीचे एमबीबीएस असेल, त्या केसमध्ये 19 तारखेला या तिसऱ्या राऊंडचा जो येतो सिलेक्शन लिस्ट जी ती पब्लिश होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांनी 20 तारीख ते 27 तारीख या दरम्यान जे येतं प्रवेश कन्फर्म करायचे आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला ऍडमिशन केलेलं म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं होतं पण त्यांना कॉलेज मिळालं नाही, त्यांना मॉपअप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ते डायरेक्टली चॉईस फिलिंग करू शकतात। असे विद्यार्थी ज्यांनी फक्त सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलं, कॉलेज टाकले पण कॉलेज मिळालं नाही, तेही मुलं डायरेक्टली मॉपअप राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात। एखाद्या मुलानं पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये अप्लाय केलेलं नसेल परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये मॉपअप राऊंडमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तो करू शकतो। रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून त्याला पेमेंट करून चॉईस फिलिंग त्याला करता येईल। परंतु
असे विद्यार्थी ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज टाकले, मिळालं नाही किंवा मिळालं होतं पण घेतलं नाही, आणि सेकंड राऊंडला पण कॉलेज टाकले पण त्यांनी घेतलं नाही ॲडमिशन, तर त्यांनी जे काय भरलेलं डिपॉझिट असेल ते जप्त होतं. मग अशा केसमध्ये त्यांना मॉपअप राऊंडला जर जायचं असेल तर त्यांना परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करावे लागतील. हे कुणासाठी लागू आहे? ज्या विद्यार्थ्यांना MBBS मध्ये किंवा BDS मध्ये सेकंड राऊंडला प्रवेश मिळाला होता परंतु त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही आणि आता परत मॉपअप राऊंडला पार्टिसिपेट करायचंय, अशा केसमध्ये त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नव्यानं त्यांना पेमेंट करून चॉईस फिलिंग करता येईल. सो महत्त्वाचा विषय जो आहे, आपल्याला 10 तारखेपासून 14 पर्यंत अर्ज करता येईल, 11 पासून 14 पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल, 17 आणि 18 तारखेला प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट, 19 तारखेला रिझल्ट. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांनी 27 मार्च पर्यंत ऍडमिशन घ्यायचे 20 तारखेपासून. तर एक महत्त्वाचा विषय जो ऑल इंडिया 15% गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट गव्हर्नमेंट MBBS, गव्हर्नमेंट BDS आणि डीम युनिव्हर्सिटी एम्स जिपमरच्या संदर्भाने तुमच्यासोबत शेअर केला. आता हा विषय इथं क्लोज करतो. दुसरा महत्त्वाचा विषय, जे बऱ्याचशा पालकांचे प्रश्न आहेत की बाबा आम्हाला BAMS साठी जायचंय, BDS मिळालंय सेकंड राऊंडला, आम्ही काय केलं पाहिजे? हे मी पहिल्या राऊंडचा रिझल्ट आला तेव्हा सुद्धा हा विषय कव्हर केलेला होता. किंवा एखाद्याला पहिले BDS मिळालेलं होतं, घेऊन ठेवलं, आता परत सेकंड कॉलेज मिळालं तर काय करायचं? कालही हे मुद्दे मी प्रोसेस कशी कंप्लीट करावी या संदर्भात टाकलेला होता व्हिडिओ. पण स्टील काही पालकांचा प्रश्न आहे, कन्फ्युजन आहे की बाबा आम्हाला BDS मिळालंय पण आम्हाला BAMSच करायचंय, तर काय करावं? माझं सिंपल सांगणं आहे, जर तुमच्याकडे 350+ BAMS साठी मार्क्स असतील तर तुम्ही बिलकुल BDSला दुर्लक्ष करा. BDS घेऊन ठेवायची काही आवश्यकता नाही. पण जर एखाद्याला 315, 320 मार्क्स आहे, त्या मुलांनी जे येतं BDS हाताशी घेऊन ठेवा. मोस्ट प्रोबेबली ऍडमिशन घेण्याचं नियोजन हे 14 तारखेचं करा. मला असं अपेक्षित आहे की मोस्ट प्रोबेबली त्याच्यापूर्वी महाराष्ट्राचा BAMSचा सेकंड राऊंड पब्लिश होईल. जर तो पब्लिश झाला आणि त्याच्यात जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर BDSला जायची गरज नाही. म्हणून लगेचच उद्याच्या उद्या ऍडमिशनची घाई करू नका. पण अशी मुलं असतील की ज्यांनी पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेतलेलं होतं BDSला, त्यांनी ते जाऊन विड्रॉ करून या, DD वगैरे बनवून ठेवा. इन बिटवीन जर ऍडमिशन मिळतंय का, BAMSचं राऊंड लागतंय का, त्याचा वेट करा. जर समजा सुदैवानं राऊंड लागलं तर मग आपण BAMSला ऍडमिशन घ्यायला जायचं, आणि जर समजा नाही लागलं तर मग आपण BDSला जाऊन पुन्हा ऍडमिशन घेऊन ठेवा. म्हणजे आपल्या हातात BDS पण राहील आणि आपण BAMS साठी वेट पण करू शकतो. मुळामध्ये काय आहे की जे खूप पालक परेशान आहेत की आता काही मुलांना BDS करायचं नाहीये पण BDS मिळालंय, पण त्यांना वाटतंय की BDS नाही घेतलं तर BAMSच्या राऊंड मधून बाद होऊ का? अजिबात नाही. हे दोन्ही सेपरेट राऊंड आहे, कृपया लक्षात घ्या. जर एखाद्या मुलाला BDS मिळालंय पण त्याला BAMS करायचंय आणि त्याच्याकडे मार्क पण चांगले, त्याने खुशाल वेट करायचं BAMSचा. BDSला गेला काय नाही गेला काय काही फरक पडत नाही. आवश्यक नाही की तुम्हाला BDS भेटलं म्हणजे तुम्ही घेतलं पाहिजे, पण तुम्ही चॉईस फिलिंग केलेली असावी, महाराष्ट्राची कॉलेजेस टाकलेले असावेत BAMSचे, म्हणजे तुम्हाला वेट करण्यात पॉईंट आहे. नाही तर असं नको व्हायला की BDSचेच कॉलेज टाकले, BAMSचे कॉलेज टाकलेलेच नाही, BDSलाही गेला नाही BAMSही मिळालं नाही, असं नको व्हायला. कारण काही केसमध्ये हे पण मी पाहिलंय, काही पालकांनी MBBS BDSचे कॉलेज टाकले, BAMSचे टाकलेले नाही आहेत, आणि मग आता त्यांना कन्फ्यूज येते की आता काय करावं. BAMS करायचं होतं पण जर तुम्ही कॉलेजेस टाकलेले नसतील BAMSचे तर तिथं काही मिळण्याचं काही कारण नाही. परंतु हे फार रिअर केसमध्ये असेल. मोस्टली सगळ्याच मुलांनी MBBS BDS BAMSची चॉईस फिलिंग केलेली असणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांना 350+ स्कोर असेल, परत रिपीट करतो, ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये 350 मार्क्स असतील आणि त्यांनी BAMSचे पूर्ण कॉलेज टाकलेले असतील, चॉईस फिलिंग केलेले असेल, त्या मुलांनी BDSच्या ऍडमिशनला गेलं नाही तरी चालेल. MBBSचा तर विषयच नाही. MBBSचे मुलं तर MBBSला जाणार, त्यांचा बाकी खाली काही विषय येणार नाही. परंतु काही केसमध्ये आता दुसरा विषय असा की एखाद्याला BDSच करायचंय, त्याने BAMSचे कॉलेज टाकलेले आहेत नाही टाकलेले आहेत काही मॅटर नाही करत, त्यांना भेटलंय BDS, त्यांनी घ्यायचंय. ज्यांना पहिल्या राऊंडला भेटलं त्यांनी ती संबंधित कॉलेजला 1,500 भरा, आपले सगळे डॉक्युमेंट्स DD परत घ्या, नवीन DD काढा, नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करा. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा BDS भेटलंय, BDSला चालतं, ऍडमिशन घेतलेलं त्यांना, त्यांची तयारी आहे, त्या मुलांनी काय करायचंय, नवीन DD बनवायचं आहे आणि कॉलेजला 14 तारखेच्या आज जे तर जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. हे काही महत्वाचे विषय. आणि दुसरं महत्वाचं, बऱ्याचशा मुलांच्या नावासमोर सिलेक्शन लिस्टमध्ये EMD किंवा अजून वेगवेगळे शब्द आलेले आहेत, इग्नोर करा.
काहींच्या नावापुढं कॅटेगरी आहे पण ओपन मधून ऍडमिशन मिळाले, इग्नोर करा. जरी तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन मिळालेलं असेल तरीही तुमच्या कॅटेगरीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. तुमच्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. तुम्हाला फी सुद्धा तुमच्या कॅटेगरीचीच चार्ज केली जाणार आहे, भलेही तुम्हाला ऍडमिशन ओपन मधून मिळालेलं असेल. ओपन मधून म्हणजे तुमचा स्कोअर चांगला आहे म्हणून तुम्हाला मेरिटमध्ये ओपन मधून मिळालं. हे सिस्टीम थ्रू होतं, त्याच्यात तुमची चूक नाहीये काही किंवा कुणाचीही चूक नाही. जे तुम्ही फॉर्म भरला, कॉलेजला अर्ज केले तुम्ही, त्याच्यात तुमचा स्कोअर चांगला आहे, तुम्ही प्रेफरन्स भरले आणि तुम्हाला कॉलेज मिळतंय आणि ते ओपन मधून मिळतंय, तर त्यासाठी तुम्हाला तुमची काही चूक नाही, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळणारच आहे. हा एक महत्त्वाचा विषय होता जो बऱ्याच पालकांनी मला विचारलेला होता की सर आमचं ओपन मधून मिळालं तर काय होईल. काही होणार नाही, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळेल. संबंधित कॉलेजला तुम्ही फोन करा आणि त्याप्रमाणे ते पूर्तता करा. काही पालकांचं म्हणणं होतं की सर ते डीडी किती अमाऊंटचा काढायचा, कुठली लिस्ट घेऊन, डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे ऍडमिशनला. माझं स्पष्ट सांगणं आहे, कुणावर रिलाय करू नका, आमच्यावर सुद्धा नाही. प्रत्येक कॉलेजचे डॉक्युमेंटचे त्यांची स्वतःची एक सेपरेट यादी आहे, त्यांच्या डीडीची एक अमाऊंट आहे, ते तुम्हाला पेबल ॲप जे काही कॉलेजचं नाव असेल त्याप्रमाणे डीडी बनवायला सांगतील. कॉलेजशी कम्युनिकेट करून, त्यांच्याशी चर्चा करून, या सगळ्या बाबींची पूर्तता करून मगच कॉलेजला ऍडमिशनला जा. मला किंवा इतर कुणालाही विचारू नका, कारण सांगतो आम्हाला सांगायला प्रॉब्लेम नाहीये, परंतु जर तुमचा आता काही कॉलेजवाले 2-2 डीडी मागवतात, काही कॉलेज 3 डीडी मागवतात. आम्ही तुम्हाला एकच डीडी सांगितला ट्युशन फीचा आणि तुम्ही घेऊन गेले आणि वेळेवर तुम्हाला त्यांनी जर दुसरा डीडी मागितला तर तो डीडी तुम्हाला तुमच्या फक्त होम ब्रांचलाच काढता येतो, ना की नवीन शहरात वेगळ्या ठिकाणी. कृपया लक्षात घ्या, डिमांड ड्राफ्ट जो असतो तो तुमच्या जिथं तुमचं स्वतःचं खातं आहे त्या बँकेतूनच काढता येतो. नवीन शहरात गेल्यानंतर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढता येत नाही. त्या केसमध्ये मग तुम्हाला आरटीजीएस वगैरेचे ऑप्शन असतील, परंतु बऱ्याचदा हे अमाऊंट आपल्याला परत घ्यायचं असतं कॉलेज अपग्रेड झाल्यानंतर. त्यामुळं कॉलेजशी चर्चा करून रीतसर माहिती घेऊन, डॉक्युमेंटची यादी, त्यांना काय काय गोष्टी लागतात ते सगळं समजून घेऊन डीडी काढून मगच तुम्ही ऍडमिशनसाठी जे तर जावं, हे माझं फार महत्वाचं तुम्हाला सांगणं आहे. अजूनही काही प्रश्न असू शकतील, पण आता मला नेमके माझ्याकडे जेवढे मला रिकॉल झाले ते मी इथं कव्हर केले. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही युट्यूबला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तिथल्या तिथं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.